आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे आणि हा टप्पा केवळ बारामती किंवा राहुरीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय भविष्यासाठी दिशा ठरवणार आहे. कारण एकीकडे परंपरेचा आधार घेत बिनविरोध निवडणुकीची चर्चा होते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे सगळेच पक्ष मैदानात उतरलेत. बारामतीत मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट उमेदवार जाहीर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला, तर राहुरीतही थेट लढतीचं चित्र स्पष्ट होतंय. मग प्रश्न असा उभा राहतो, महाराष्ट्राच्या राजकारणात परंपरा संपत चालल्या का, की प्रत्येक पक्ष आता फक्त आपली ताकद सिद्ध करण्यासाठीच मैदानात उतरतोय? आणि या सगळ्या घडामोडींमागं नेमकं कोणतं मोठं राजकारण सुरू आहे, हेच आपण आज या सविस्तर विश्लेषणातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. आता सुरुवात करूया मुख्य विश्लेषणाला. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकींचा इतिहास पाहिला तर तो केवळ आकड्यांचा नाही, तर भावना आणि सत्ता संघर्ष यांचा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पंढरपूरमध्ये भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली, पण भाजपचे समाधान औताडे यांनी त्याचा पराभव केला. म्हणजे सहानुभूती असूनही मतदारांनी वेगळा निर्णय घेतला. याच काळात मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, पण तरीही आघाडीला धक्का बसला. देगलूरमध्ये मात्र चित्र उलट होतं. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांचा मुलगा जितेश अंतापूरकर याला उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे त्यांनी भाजपच्या सुभाष साबणे यांचा पराभव केला. इथे शरद पवार, संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांची रणनीती कामा आली. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. ही लढत खास होती, कारण चंद्रकांत पाटील यांचा प्रभाव असलेल्या भागात भाजपने पूर्ण ताकद लावली होती. पण दुसरीकडे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची आघाडी मजबूत ठेवली गेली. अंधेरी पूर्वमध्ये मात्र वेगळं चित्र दिसलं. ऋतुजा लटके यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला, ज्यामध्ये राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. पण इथेही नोटावर मोठं मतदान झालं. म्हणजेच मतदारांनी आपली नाराजी वेगळ्या पद्धतीनं व्यक्त केली. कसब्यात तर मोठा उलटफेर झाला. भाजपचा बालेकिल्ला असताना रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला. इथे गिरीश बापट यांचा वारसा असूनही भाजपला फटका बसला. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांनी गड राखला, कारण तिथे सहानुभूती आणि स्थानिक कामाचा प्रभाव दिसून आला. लोकसभा पातळीवर पाहिलं तर बीडमध्ये प्रीतम मुंडे यांचा विक्रमी विजय झाला, कारण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात सहानुभूतीची लाट होती. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी घेतलेली पावसातील सभा आणि श्रीनिवास पाटील यांचा विजय हा महाराष्ट्राच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट ठरला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बारामतीकडे पाहिलं तर इथे समीकरण अजून गुंतागुंतीचे आहेत. अजित पवार यांच्या प्रभावाखालील हा मतदारसंघ आणि दुसरीकडं काँग्रेसनं दिलेला थेट उमेदवार. म्हणजेच ही केवळ निवडणूक नाही, तर थेट शक्ती परीक्षा आहे. विजय वडेट्टीवार यांनी आधीच संकेत दिले होते आणि अखेर मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. राहुरीतही परिस्थिती वेगळी नाही. इथे स्थानिक पातळीवर मोठी चुरस आहे. पारंपरिक राजकीय समीकरणं, स्थानिक नेत्यांचा प्रभाव आणि पक्षांतर्गत स्पर्धा या सगळ्यामुळं ही लढत थेट आणि ताणलेली दिसते. बिनविरोध निवडणूक शक्य असतानाही ती झालीच नाही. म्हणजेच प्रत्येक पक्ष आता एक इंचही मागे हटायला तयार नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट दिसतं. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्यातील समन्वय पूर्वीसारखा राहिलेला नाही. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे महायुतीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही अंतर्गत स्पर्धा लपून राहिलेली नाही. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हेच चित्र दिसतं. सातारा, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत. म्हणजेच मित्रपक्ष ही संकल्पना आता फक्त कागदावर उरली आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजवादी विचारसरणीचे पक्ष जे कधी महाराष्ट्रात प्रभावी होते, जसे की जॉर्ज फर्नांडिस, SM जोशी यांची परंपरा, ती आज जवळपास संपल्यासारखी आहे. म्हणजेच राजकारण आता पूर्णपणे मोठ्या पक्षांच्या हातात केंद्रित होत चाललं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी या निवडणुका आणखी महत्त्वाच्या ठरतात. कारण इथे केवळ उमेदवार जिंकणार नाही, तर कोणता पक्ष अजून जिवंत आहे, कोणता पक्ष वाढतोय आणि कोणता पक्ष मागे पडतोय याचा थेट अंदाज लागणार आहे. आता इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट समजून घ्यायला हवा. जर बारामतीत काँग्रेसला अपेक्षित मतं मिळाली, जरी विजय झाला नाही, तरीही तो त्यांच्यासाठी मोठा राजकीय संदेश असेल. आणि जर राष्ट्रवादीनं मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर अजित पवार यांची पकड अजूनही मजबूत असल्यासारखं सिद्ध होईल. त्याचप्रमाणे राहुरीत जर थेट लढतीत निकाल अनपेक्षित लागला, तर तो संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करू शकतो. कारण इथली समीकरणं अनेक वेळा राज्याच्या मोठ्या राजकीय चित्रावर परिणाम करत आली. शेवटी या सगळ्या घडामोडींची एकच गोष्ट आहे, महाराष्ट्राचं राजकारण आता नव्या वळणावर आहे. इथे भावना, परंपरा आणि आघाड्या यांच्यापेक्षा स्वतःची ताकद सिद्ध करणं महत्त्वाचं झालं आहे. आणि म्हणूनच शेवटी प्रश्न तोच उरतो, बारामती आणि राहुरी या निवडणुका केवळ जागा ठरवतील
की त्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू करतील? याचं उत्तर लवकरच मिळेल, पण त्याचे पडसाद मात्र खूप दूरपर्यंत उमटणार आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.